नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेपोजिशन विथ. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. विथ हे एक सिंपल प्रेपोजिशन आहे. इंग्रजीमध्ये विथचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो. विथचा पहिला उपयोग आहे सह किंवा बरोबर किंवा सोबत. या अर्थाने आपण विथचा वापर करू शकतो. विथचा दुसरा अर्थ च्या जवळ किंवा च्या कडे किंवा च्या हातात. या अर्थाने आपण विथचा वापर करू शकतो. विथचा तिसरा अर्थ आहे संगतीने किंवा बरोबर किंवा सोबत. अशा अर्थाने आपण विथचा उपयोग करू शकतो. विथचा चौथा अर्थ आहे ने, सहाय्याने, कशाच्या तरी सहाय्याने. या अर्थाने आपण विथचा उपयोग करू शकतो. विथ म्हणजे सह किंवा बरोबर किंवा सोबत. फॉर एक्झाम्पल, शी इज विथ हर मदर. ती तिच्या आई सोबत आहे. या ठिकाणी विथचा अर्थ काय आहे? सोबत. शी इज विथ हर मदर. ती तिच्या आई सोबत आहे. सेकंड सेंटेन्स आहे ही वर्क्स विथ हिज ब्रदर. तो त्याच्या भावासोबत काम करतो. विथ हिज ब्रदर, त्याच्या भावासोबत. ही वर्क्स विथ हिज ब्रदर, तो त्याच्या भावासोबत काम करतो. तर या दोन्हीही सेंटेन्स मध्ये सोबत किंवा च्या बरोबर, आई बरोबर किंवा भावाबरोबर या अर्थाने आपण विथचा वापर केलेला आहे. तर सह किंवा बरोबर किंवा सोबत या अर्थाने आपण विथचा वापर करू शकतो. विथचा दुसरा अर्थ आहे च्या जवळ किंवा च्या कडे किंवा च्या हातात. फॉर एक्झाम्पल, प्लीज लीव द कीज विथ माय नेबर. कृपया चाव्या माझ्या शेजाऱ्याकडे ठेवा. विथ माय नेबर म्हणजे माझ्या शेजाऱ्याकडे. सेकंड सेंटेन्स आहे द डिसिजन डज नॉट रेस्ट विथ मी. तो निर्णय माझ्या हातात नाही आहे. डज नॉट रेस्ट विथ मी, हातात नाही आहे. तर या ठिकाणी पहिल्या सेंटेन्स मध्ये शेजाऱ्याकडे, च्या कडे या अर्थाने आपण विथचा वापर केलेला आहे. विथ माय नेबर, माझ्या शेजाऱ्याकडे. आणि सेकंड सेंटेन्स मध्ये नॉट रेस्ट, डज नॉट रेस्ट विथ मी, नकारार्थी सेंटेन्स आहे हे. विथ मी म्हणजे माझ्या हातात, आणि डज नॉट रेस्ट विथ मी म्हणजे माझ्या हातात नाही आहे. तर हातात नाही, च्या हातात, माझ्या हातात. तर या दोन्ही सेंटेन्स मध्ये, पहिल्या सेंटेन्स मध्ये आपण च्या कडे आणि सेकंड सेंटेन्स मध्ये आपण च्या हातात या अर्थाने विथचा वापर केलेला आहे. विथचा अर्थ संगतीने किंवा बरोबर किंवा सोबत या अर्थाने आपण विथचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, वी शुड चेंज विथ द टाइम्स. आपण वेळेबरोबर बदलले पाहिजे. विथ द टाइम्स म्हणजे वेळेबरोबर. सेकंड सेंटेन्स आहे द प्राइस ऑफ गोल्ड चेंजेस विथ टाइम. सोन्याचे भाव वेळेनुसार बदलतात. विथ टाइम म्हणजे वेळेनुसार. पहिल्या सेंटेन्स मध्ये वेळेबरोबर आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये वेळेनुसार, दोघांचाही अर्थ सेमच आहे, वेळेनुसार बदलणे. तर या दोन्ही सेंटेन्स मध्ये बरोबर किंवा सोबत
या अर्थाने आपण with या प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे. तर संगतीने किंवा बरोबर किंवा सोबत या अर्थाने आपण with या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. with चा वापर ने, कशाच्या तरी सहाय्याने या अर्थाने आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, शी कट द केक विथ अ नाईफ. तिने केक सुरीने कापला. या ठिकाणी विथ अ नाईफ म्हणजे सुरीने, सुरीच्या सहाय्याने, सुरीच्या मदतीने. केक कशाने कापला? तर सुरीने कापला. तर आपल्याला जेव्हा असं बोलायचं असेल तेव्हा आपण with चा वापर करतो. कशाच्या तरी सहाय्याने, विथ अ नाईफ म्हणजे सुरीने. सेकंड सेंटेन्स आहे, रमेश इज रायटिंग an essay with black pen. रमेश निबंध काळ्या पेनाने लिहत आहे. with black pen, काळ्या पेनाने. निबंध कशाने लिहित आहे? तर ब्लॅक पेन, काळ्या पेनाने. तर म्हणजेच काळ्या पेनाच्या मदतीने, काळ्या पेनाच्या सहाय्याने. तर या दोन्ही ठिकाणी आपण सहाय्याने या अर्थाने with चा वापर केलेला आहे. तर आपण with चा वापर सहाय्याने म्हणजे ने, सुरीने, पेनाने, काळ्या पेनाने, ब्ल्यू पेनाने किंवा अजून कोणत्या वस्तूने, अशा प्रकारे आपण with चा वापर प्रेपोजिशन म्हणून करू शकतो.